मला ते शाईन हेल्मेट लावलेली जी गाडी आहे दादा तुमच्या साईडला. सूरज सूरज आहे तिकडे जी गाडी तिचं काच चमकते. शाईन गाडी आहे का? हां 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 तीच तीच. तुमचा आरसा त्या साईडचा आरसा. तुम्ही कामांचा टी शर्ट घातलेला जो खेळाडू आहे ती गाडी. हां तो आरसा. येस ओके थँक्यू. दोन्ही गाड्यांच्या बरोबर हेल्मेट दोन्ही गाडीला आहे त्यामुळं माझं लक्ष आहे का गाडीवर. थँक्यू. चला सामन्याला सुरुवात होते. आमचे स्कोरर सुद्धा सज्ज झाले. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत ते म्हणजेच कल्पेश आणि करण. ऑन साइडला कल्पेश सांगते काय झालं जरी मागे पडलो असला तरी सुद्धा बॅट माझ्या हातामध्ये आहे आणि मी धावा बनवू शकतो. पहिल्या चेंडूवरती षटकार मारला त्यासाठी आदरणीय सन्माननीय गफूर दांडेकर यांच्या माध्यमातून या षटकारासाठी 500 रुपये आलेले आहेत. गफूर दांडेकर यांच्या माध्यमातून क्या बात आहे. केशव शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा. आता मात्र चेंडू जाईल 4 धावांसाठी. काय जबरदस्त फटका खेळला जातोय कल्पेशाच्या माध्यमातून. अशीच फलंदाजी करावी लागेल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. हा चेंडू आपण जर पाहिला तर ऑफसाईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला उचलेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते आणि 3 चेंडूमध्ये 11 धावा बनवल्या जातात. केशव इलम आणि आता करण बगली मैदानाच्या आतमध्ये. केशव याच्या समोर सेमीफायनल ची मॅच. लॉर फुल टॉस ऑन साइडला ड्राईव्ह केला जातो. चेंडूला ऑन ड्राईव्ह हवेमध्ये होता. एकच धाव मिळेल. एका धावाने धावफलक थोडासा पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 12 या धावसंख्येवरती. केशव याच्याकडनं आता कमबॅक केलाय. 2 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्यात या तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती. एकूण धावसंख्या आहे ती 12. 4 षटकांचा मॅच. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडूला 1 धाव नक्कीच मिळते. एका धावावरती समाधान. सुरुवात दणक्यामध्ये केली होती. धावसंख्या होती ती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 13 धावा. करण बगले पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती खेळतोय तर नक्कीच 12 या धावसंख्येवरती खेळतोय तो कल्पेश. आदरणीय सन्माननीय प्रवीणजी गुप्ता यांचा स्वागत या षटकाराने. प्रवीणजी गुप्तांचं स्वागत या षटकाराने आणि धावफलक मात्र पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो 19 या धावसंख्येवरती. षटक झालाय समाप्त. आता मात्र आपण पाहू शकतो रुपेश पागे यांच्या माध्यमातून दोन्ही फलंदाजांसाठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये मला वाटतं लागोपाठ 2 षटकार मारायचे आणि 200 रुपये कमवायचे. रुपेश पागे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक जाहीर झालंय. प्रवीणजी गुप्ता यांना विनंती असेल की आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. हे आपल्याला प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा संघाच्या माध्यमातून विनंती आहे. रवी भगले याच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 षटकारासाठी पारितोषिक आहेत. क्या बात आहे. चांगला चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळलाय. 1 धाव नक्कीच पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा सहजतेने पूर्ण.
कृष्णा मडवी दिलीप चौधरी यांनी 6ची हॅट्रिक केली, तर कृष्णा मडवी यांच्याकडनं 1000 रुपये ऑनलाईन पेमेंट होईल. मात्र मॅच झाली, संपली. महेश सातवी यांच्या माध्यमातून सुद्धा पेमेंट आला, ज्या ठिकाणी कमेंट आला, पेमेंट नाही आहे. तर क आणि प थोडीशी गफलत झाली. आपण पाहू शकता धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 22 या धावसंख्येवरती. दुसरं षटक मार्गस्थ. करण बगली पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती. धावसंख्या 22. लॉर फुल टॉस, अजून एक प्रेक्षणीय शॉट, अजून एक षटकार. जिकडनं सोडला होता पहिल्या दिवसामध्ये मॅच, तिकडनं सुरू केला असं वाटू लागलेलं आहे. रवी बगली यांच्या माध्यमातून करण यांना जर अजून एक लगेच षटकाराला बॅक टू बॅक 2 आले तर 200 रुपये दिले जाणार आहेत. बक्षीस किती आहे त्यापेक्षा थोडं पंच थोडंसं ते कागद बघा. थँक्यू. तर बॅक टू बॅक 2 षटकार मारा आणि रवी बगली यांच्या माध्यमातून 200 रुपये कमवा. दोन्ही फलंदाजांसाठी पारितोषिक. ऑन साइडला या रवी बगली 200ची नोट पिवळ्या कलरची आमच्यापर्यंत पोहोचवा. षटकाराला धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 34 या धावसंख्येवरती. कल्पेश आणि मंगेश पेक्षा आज खतरनाक वाटू लागलाय फलंदाज करण बगली. वैयक्तिक 19 या धावसंख्येवरती खेळतोय. धन्यवाद डीजे. किती चेंडू आतापर्यंत टाकून झाल्यात? 4 चेंडू टाकून झाल्यात. 4 चेंडूमध्ये ज्या धावा दिल्यात त्या 15 धावा आतापर्यंत 4 चेंडूमध्ये आलेल्या आहेत. गोलंदाज शंकर पवार. अजून एक लोअर फुल टॉस, सरळ खेळवला गेलेला, इथे फसलाय फलंदाज आणि नागेश ज्याच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. फलंदाज बाद. काय सुंदर मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एक फलंदाज या ठिकाणी बाद झाला, त्यापेक्षा खतरनाक फलंदाज मैदानामध्ये आला. मला वाटतं आज चिंचोटी संघ रुपेश बगलीला सुद्धा घेऊन आलाय. म्हणजे आज फुल तयारीनिशी गावदेवी चिंचोटी पाटीलपाडा हा संघ फुल तयारीनिशी आलेला आहे. आज अजून चांगली स्ट्रॉंग फलंदाजी बघायला मिळेल. मंगेश याने सुद्धा जितना मॅच सोडला होता पहिल्या दिवसामध्ये तिकडनं पुन्हा एकदा सुरुवात केली. षटकार. थँक्यू डीजे. इथे मात्र आपण जर पाहिलं तर पारितोषिक आलंय रवी बगली यांच्या माध्यमातून. मंगेश यांना सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारा आणि 300 रुपये कमवा. ATM खुला झालाय चिंचोटी पाटीलपाडा गावदेवी संघासाठी. आज कल्पेश रिलॅक्स वाटत होता आला तेव्हा, का ते आता समजलं. मला वाटते अख्खा दिवस प्रॅक्टिस करून आता इकडे डायरेक्ट खेळण्यासाठी आल्यात. चांगली गोलंदाजी करावी लागेल, अन्यथा धाव संख्या डेंजर झोन मध्ये जाताना दिसेल. गोलंदाज ओमकार हिलिम. सुंदर चेंडू. या चेंडूंची गरज आहे. कसाही चेंडू असो, मात्र धावा ज्या चेंडूवरती गेल्या नाही तो चांगला चेंडू. तिसरं षटक सुरू आहे आणि पहिला चेंडू टाकून झालाय. धावसंख्या आहे ती 40. ओमकार हिलम याने सुरुवात चांगली केली, मात्र या षटकाचा शेवट सुद्धा याच पद्धतीने करावा लागेल. म्हणजे अजून सुद्धा त्याचे 5 चेंडू हे या षटकाचे शिल्लक. आउटसाइड द ऑफ स्टंप.
वाईट बॉल, वाईट ना धाव एक्स्ट्राच्या रूपाने पुढे सरकेल ते म्हणजे 41. मला वाटतं कमेंट थोड्याशा येणं थांबलेल्या आहेत आणि प्रेक्षकांची संख्या वाढू लागलेली, जवळजवळ 400च्या पुढे हे नक्कीच यूट्यूबच्या माध्यमातून लोकसंख्या जे बघणाऱ्यांची आहे ती वाढलेली आहे. श्रोत्यांचे खूप खूप स्वागत आहे. सर्व यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतात त्यांच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत. हवेमध्ये चेंडू, शतरक्षक चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज आणि या ठिकाणी फलंदाज बाद तो म्हणजे कल्पेश. थँक्यू. या ठिकाणी 500 कल्पेशसाठी आले होते. आता मंगेश बगले यांनी लगातार 3 षटकार मारले तर तब्बल 1,500 रुपये गफूरजी दांडेकर यांच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. काय जबरदस्त. हो रुपेश जागेवरती खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. नाईकपाडा संघाने जर फायनल मारले तर पद्मन शेलका यांच्या माध्यमातून 30 टी शर्ट दिले जातील त्यांना. हो चेंडूच्या खाली शतरक्षक आलाय आणि शतरक्षकाच्या हातात चेंडू सटकलाय. षटकार. आया गे तुरे वालू वाजवीत कोडत बेस वाजवीत ना दिसत हूं बेस. थँक्यू डीजे. असं वाटतंय की इथे मात्र हातामध्ये तेल लागले असावे. जसा चेंडू सटकला जसा की हातातनं मळा सटकतो मासे पकडायला गेल्याच्या नंतर. धाव संख्या 47. ओहो बॅक टू बॅक 2 षटकार गफूर दांडेकर यांच्या माध्यमातून आलेले आहेत. 1,500 रुपये. मात्र अजून एक षटकार मारायला गेले या येणाऱ्या चेंडूवरती. यस डीजे. मला वाटते मंगेशला पारितोषिक या ठिकाणी मंगेशला लावलाय मात्र गरम झालाय येथे रुपेश. असो रुपेश तुझ्या संघाला धावसंख्या वाढवायला नक्कीच तुला संधी मिळते. आम्हाला अजित घरत यांनी माहिती दिली होती मात्र अजित यांनी करेक्शन दिलं की हे पारितोषिक हे मंगेशला आहे आणि ते 1,500 माझ्या हातात देत होते आणि सांगत होते 2,500. त्यामुळे थोडंसं काहीतरी माझा सुद्धा चुकला असेल आणि अजितचा सुद्धा चुकला असेल असं हरकत नाही. धाव संख्या 53. शेवटचा चेंडू. नाईकपाडा संघ या ठिकाणी नक्कीच त्यांच्याकडे फलंदाजी तर आहेच मात्र मी म्हणेन डेंजर झोन मध्ये जाताना दिसते. धावसंख्या कंट्रोल मध्ये आणावं लागलं ओमकार या धावसंख्येला. ओमकार हेलिम याने नक्कीच सुरुवात चांगली केली होती. त्यानंतर वाईट त्यानंतर विकेट सुद्धा आला होता मात्र तिसरा चेंडू डॉट आल्याच्या नंतर चौथा आणि 5व्या चेंडूवरती मोठे फटके आले आहेत आणि पारितोषिक मंगेशला लागलेला आहे. ओ इथे 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 चेंडू जस्ट इनसाइड द बाउंड्री अँड 4 रन्स. काय जबरदस्त अशी कामगिरी. धावसंख्या झाल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावा. शेवटचं षटक मैदानामध्ये अजून सुद्धा शिल्लक आहे. चिंचोटी गावदेवी पाटीलपाडा संघ नक्कीच
या ठिकाणी जबरदस्त कामगिरी करताना दिसतोय. त्यांना फक्त चेंडू षटकार मारण्यासाठी टाकला जातोय असं वाटू लागलेलं आहे. दरम्यान बॉलिंग मार्क वरती अजय भोईर. अजय याचं हे षटक निर्णायक ठरेल. मी म्हणेन इथे 10 पेक्षा कमी धावा जर आल्या तर मात्र कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघ या सामन्यामध्ये आहे असं आपण समजू शकतो. कारण की जबरदस्त फलंदाजी सुरू आहे. कंट्रोलमध्ये आणावं लागेल. नवीन गोलंदाज या ठिकाणी आलाय अजय भोईर. रवी बगले यांच्या माध्यमातून 3 षटकारासाठी 300 रुपये. तर गफूर दांडेकर यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकारासाठी 1,500 रुपये. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होते ती म्हणजे 63 धावा. सुपर बॅटिंग. काय जबरदस्त फलंदाजी ते मंगेश याच्या माध्यमातून माहौल बना दिया है. क्या बात है. मंगेश बगले आणि रुपेश बगले हे 2 बगले बंधू या ठिकाणी नक्कीच अतिशय चांगलं काम करतात. आणि त्या अगोदर करण बगले. बगले गँग या ठिकाणी फॉर्म मध्ये आहे. हो अजून एक ओ जस्ट इनसाइड द बाउंड्री अँड इट इज अ 4. 4 धावा. धावफलक पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय 67. 67 रन ऑन द स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. लास्ट ओव्हर प्रोग्रेस. शेवटचा षटक मार्गस्थ. धाव संख्या या ठिकाणी आपण पाहू शकता 67 धावा धावफलकावरती लागल्यात. 4 चेंडू शिल्लक. मंगेशाच्या बॅट मधनं आग ओकताना प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. असं चालू वाटतंय की हायलाइट मॅच चालू आहे. टोटल 8 षटकार आलेत या इनिंग मध्ये. अजून सुद्धा आपण जर पाहिलं तर नक्कीच 4 चेंडू शिल्लक आहेत. हवेमध्ये चेंडू आहे. चेंडू खाली शतरक्षक आलाय. इथे संध्या मात्र शतरक्षक गेला पुढे. शतरक्षकाच्या डोक्याला दस्तकाला इथे मस्तकाला दस्तक देऊन चेंडू फरार झालाय 4 धावांसाठी. अंदाज आला नव्हता शतरक्षकाला. हवेच्या झोतामध्ये चेंडू जातोय 4 धावांसाठी. सही बात है. आंखों से ही मजा ले सकते, दूसरा क्या कर सकते हैं. धाव संख्या 71. सरळ खेळला जातो चेंडूला. तिकडे शतरक्षक नाहीये. 1 बाउन्स चेंडू सीधा 4 धावांसाठी चौकार. धाव संख्येमध्ये भर. 75 धावा लगातार. यस थँक्यू डीजे थँक्यू. धावसंख्या ती 75 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातो आणि वादळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. ओहो शतरक्षक पुन्हा आलाय चेंडूच्या खाली आणि आता मात्र झाले चूक. चेंडू कुठपर्यंत जातोय पाहणं गरजेचं आहे. 2 धावा मिळतील का. तर बघा रुपेशाचा अँकर इनिंग खेळण्याचा प्रत्यय नक्कीच चांगला आलाय. कारण की त्याला माहिती आहे की मंगेशाला मला स्ट्राईक द्यायची आहे. 2 धावाला 2 धावांना धावफलक पुढे सरकवलाय. जाऊन पोहोचत 77. 77 रन ऑन द स्कोरबोर्ड. हायेस्ट स्कोर या टुर्नामेंटचा. पाहणं गरजेचं आहे. शेवटचा हा चेंडू 80च्या पार जाते धावसंख्या की मग थांबते हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. ऑन साइडला चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. धावा येतात त्या 6 आणि धाव संख्या झाली आहे ती पहा किती 83. 84 धावांचं लक्ष. 11 विकेट. कामन दुर्ग तयार केलाय. तो सर करायचा असेल
तर जशास तसं उत्तर द्यावं लागेल. आदरणीय सन्मान्य श्री परशुरामजी घरत यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. आदरणीय सन्मान्य परशुरामजी घरत यांना विनंती की आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. चला, त्यानंतरचं धावतं वर्णन पोहोचवण्यासाठी मी आमंत्रित करतोय प्रदीपजी लोखंडे यांना. मुकेश वेलकम. भरपूर जण या ठिकाणी आम्हाला कॅमेरामध्ये बघायला मिळतात. सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. हॅलो. तर संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व खेळाडूंचे तसेच प्रेक्षकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक यूट्यूबवरती ही मॅच पाहतायत त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी, पाहुण्यांच्या माहितीसाठी, जे प्रेक्षक यूट्यूबवरती उशिराने जॉईन झालेत त्यांच्या माहितीसाठी, चालू असलेला सामना हा सेमीफायनलचा सामना पाहायला मिळतोय. गावदेवी चिंचोटी पाटीलपाडा आणि कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी या दोन संघादरम्यान.
चिंचोटी पाटीलपाडा संघाने टॉस गमावला. त्याने बॅटिंग करण्याची संधी मिळाली आणि बॅटिंग करत असताना तब्बल त्यांनी धावा बनवला 83 धावा बनवल्यात. 84 धावांचं टार्गेट ठेवलंय. केशव हेलिम पहिला चेंडू ते खेळून काढेल. कल्पेशचा पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. फटका फसलाय. करण आलाय. संकेत देखील आलाय तिकडे. मात्र करण याने हा झेल खूप चांगल्या रीती पकडलाय. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती केशव हेलिम बॅक टू द डग आउट. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती विकेट इथे मिळालेला आहे. इकडं पाहूया 84 धावांचं टार्गेट आहे आणि पहिल्या चेंडूवरती थँक्यू. आमच्यापर्यंत सूचना पोहोचवली जाते. खेळाडू कक्ष खाली करायचा. तिकडे खेळाडूंना बसण्यासाठी जागा द्यायची आहे. ओमकार हिलिम आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि ओमकाराने षटकार ठोकलाय. भाऊ कुठे रे तू? अरे भाऊ मी जव्हारचा. अरे काय सांगशील लावणीचे होते. थँक्यू डीजे. याच दरम्यान पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. प्रीत पाहुण्यांचं आगमन झालंय. आपण पाहतोय सन्माननीय देवदल गावचे माजी सरपंच कमलाकरजी जाधव साहेब, त्यानंतर विनोददादा गवळी साहेब इथे येत आहेत. त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत सन्माननीय देवदल गावचे माजी सरपंच सन्माननीय कमलाकरजी जाधव साहेब, एक समाजसेवक आहेत आणि चिंचोटी परिसरामध्ये आपण पाहतोय खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून सातत्याने केलं जातं. असे सर्वांचे लाडके कमलाकरजी जाधव साहेब इथे आलेले आहेत. त्यांच्यासोबत पाहतो आपण विनोददादा गवळी देखील आहेत. त्यानंतर प्रमोदजी जाधव देखील आहेत. त्यांचं सर्व मान्यवरांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असलेला हा सामना सेमीफायनलचा सामना आहे. आपण पाहतोय गावदेवी चिंचोटी पाटीलपाडा या संघाने अगोदर बॅटिंग करत असताना 83 धावा या धाव फलकावरती लावलेल्या आहेत आणि त्याचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी हा संघ कुठेतरी अडचणीमध्ये सापडला आहे. 2 विकेट गमावल्या गेल्या. धाव फलक आहे 7. आज आपण पाहतोय एकनाथजी टबाळ यांचा वाढदिवस आहे आणि आनंद करांडे यांच्याकडून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. नव्याने बॅटर शंकर येतोय. शंकर पवार. 20 चेंडू बाकी आहेत. 20 चेंडूमध्ये 77 धावांची गरज. कल्पेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन वेळेस बघा खूप चांगला चेंडू. फसवा चेंडू हाताला आहे. बॅक ऑफ द हँड ज्याला म्हटलं जातं, नकल डिलिव्हरी ज्याला म्हटली जाते ती डिलिव्हरी ते हाताला गेलाय. पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल ज्या प्रकारे कल्पेश याने हा चेंडू हाताला आहे. खूप चांगला चेंडू. फलंदाज फसलाय आणि तिकडे रुपेशाने मंगेशाने खूप चांगला झेल पकडलाय. शेखर येतोय. शेखर गांगोडा न्यू बॅटर इन झालेला आहे. संघ अडचणीमध्ये सापडलाय. कल्पेश याने आतापर्यंत
3 गडी बाद केलेत. आपण पाहतोय या स्पर्धेसाठी सन्माननीय आपण पाहतोय ठाणे मानपाडा शिवसेनेचे आपण पाहतोय एक युवा नेतृत्व त्यांना म्हटलं जातं असे दिनेशी जाबर साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य आलेला आहे. आपण पाहतोय की त्यांना वेळ नसल्यामुळे ते या स्पर्धेमध्ये येऊ शकले नाहीत. मात्र त्यांनी शुभेच्छा नक्कीच दिल्यात या स्पर्धेसाठी. नक्कीच त्यांचं शेड्यूल बिझी असतो. दिनेशी जाबर साहेब नक्कीच एक समाजसेवक आहेत ठाणे मानपाडा परिसरामध्ये. शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत ठाणा मानपाडा येथे आणि नक्कीच या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून सहकार्य केलेलं आहे. मात्र त्यांच्याकडे वेळ नसल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. मात्र शुभेच्छा त्यांनी दिल्यात. पहिले षटक समाप्त झाले. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 3 विकेट देखील गमावलेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सचिन दळवी. पहिला चेंडू आपण जर बघितला तर खूप चांगला इथे हाताळला गेला आहे. कुठेतरी बॅकफूट वरती येताना दिसतोय कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी हा संघ. कारण ज्या प्रकारे पहिल्या इनिंग मध्ये धावा जमा केल्या, षटकार चौकारांची आतिषबाजी झाली होती. षटकारात चौकाराचा पाऊस पडत होता, तसाच बक्षिसांचा पाऊस देखील पडत होता. यावेळेस बघा चेंडूला गॅप मध्ये खेळून काढले. संकेत आहे तिकडे. बघा खूप चांगले क्षेत्ररक्षण झाले. फेके देखील तेवढे सुरेख. तोपर्यंत 2 धावा या पलून पूर्ण केला गेल्या. आज आपण पाहतो या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे. प्रो स्पोर्ट्स चिंचोटी लाईनपाडा आयोजित आपण पाहतोय आई दुधाई माता चषक 2025. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, बॅटचा एज लागलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे रुपेश. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बघा सचिन दलवी आणि इथे डायरेक्ट हिट केलेला आहे. बघा कुठल्या प्रकारे दडपण नाही आहे, कारण त्यांच्याकडे जो बॅलन्स आहे तो भरपूर आहे. धावांचा बॅलन्स जो आहे तो भरपूर आहे. तेच कारण इथे मनसोक्त धावा समोरच्या संघाला बहाल केल्या जात आहेत. दडपण नाही आहे. नक्कीच ज्यावेळेस आपल्या अकाउंटवरती जास्त बॅलन्स असताना त्यावेळेस खर्च हा अशाच प्रकारे केला जात असतो. यावेळेस आपण पाहतोय संपर्क इथे चांगल्या प्रकारे झालेला नाही आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय. 2 धावा घेण्याची संधी आहे. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. सिंगल डबलने काही चालणार नाही आहे. तुम्हाला मोठे फटके देखील मारावे लागतील. ज्या प्रकारे षटकार चौकारांची आतिषबाजी झाली होती पहिल्या इनिंग मध्ये, त्याच प्रकारे तुम्हाला आतिषबाजी करावी लागेल. पण पहिल्या इनिंग मध्ये जर बघितलं ना तर जे षटकार आले होते ते नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. 7 षटकार आले होते पहिल्या इनिंग मध्ये. खूप चांगली फलंदाजी केली होती. कल्पेश असेल, त्यानंतर करण असेल आणि मंगेश, खूप चांगली फलंदाजी. हा चेंडू निर्धाव आलाय. 14 धावा फलकावरती लागला. आपण पाहतोय करण भगली याने 3 षटकार ठोकले होते. त्यानंतर कल्पेश याने 1 षटकार 1 चौकार ठोकला होता. त्यानंतर मंगेश भगली याने 2 षटकार 3 षटकार 3 चौकार ठोकले होते. त्यानंतर रुपेश भगली याने 2 षटकार आणि 1 चौकार ठोकला होता. पाहुण्यांचं आगमन येत आहे. आदरणीय सन्माननीय या मैदानासाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य दिलं ते सन्माननीय श्री हजरतजी शेख साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांच्या जोडीला आपण पाहतोय मंदार आहे आणि अमान शेख. अरे अमान मला वाटतं भिवंडी खेळण्यासाठी गेले होते, उपस्थित झाले. त्यांचं खूप खूप स्वागत आहे. त्यानंतर शाहिदजी अन्सारी यांचं सुद्धा खूप खूप स्वागत. तर आदरणीय सन्मान्य श्री हजरतजी शेख साहेबांचं एस.एच. एंटरप्राइजेसचे मालक यांचं खूप खूप स्वागत. त्यानंतर कमलाकृषी जाधव साहेबांचं सुद्धा खूप खूप स्वागत. तसेच कॉमन क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष आणि एक उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व शाहिदजी अन्सारी यांचं सुद्धा खूप खूप स्वागत. मंदार म्हात्रे यांचे सुद्धा खूप खूप स्वागत आणि अमान शेख यांचे सुद्धा खूप खूप स्वागत आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 2 षटकाचा खेळ पूर्ण झालेला. 2 षटकामध्ये 14 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि आपण पाहतोय
84 धावांचा पाठलाग करायचा आहे, म्हणजे इकडनं आणखीन 70 धाब्यांची गरज आहे. थोडासा एकतर्फा सामना पाहायला मिळतोय, वन साइड गेम इथे होताना दिसतोय. ज्या प्रकारे कल्पेश सापटे, मंगेश भगली, रुपेश भगली याने फलंदाजी केली, नक्कीच खूप चांगली फलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळाली. आणि बघा थोडासा रिटायर हर्ट होतोय, नक्कीच थोडीशी दुखापत इंजर्ड आपण पाहतोय. इंजरी नक्कीच जी झाली होती तेच कारण की रुपेश थोडासा क्रिकेटपासून आणि मॅचपासून थोडासा दूर राहिला होता. ती इंजरी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि थोडासा तो मैदानाच्या बाहेर येतोय. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. वैभव बॉलिंग मार्कवरती सज्ज आहे. 14 धावा धाव फलकावरती लागल्यात. 70 धावांची अजूनही गरज आहे. ऑफसाईडला फटका केला गेलाय. ओमकार हिलिम तिकडे क्षेत्ररक्षक आहे संकेत भगली. बघा खूप चांगले क्षेत्ररक्षण, फेकी देखील खूप चांगली झालेली आहे. मंगेश याचं कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे हा चेंडू त्यांनी फील्ड केलाय. आपण इकडनं जर बघितलं तर विजय थोडासा दूर वाटतोय, कारण षटकारांची आतिषबाजी करावी लागेल, कारण येणाऱ्या चेंडूमध्ये षटकारांचीच आवश्यकता आहे. हा चेंडू आपण जर बघितला तर ऑफस्टंपच्या बाहेर आहे. पंचांनी दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल. बघा इकडनं जर आपण टार्गेट जर बघितलं ना तर 11 चेंडू आणि 67 धावींची गरज आहे. 11 चेंडूमध्ये 67 धावा इकडे आणखीन विजयासाठी पूर्ण करायच्या आहेत. ऑनसाईडला फटका केला गेला. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये करण भगली आणि करण कडून आज खूप चांगले काम झालेलं आहे. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय, फलंदाजी खूप चांगली झाली आहे. मात्र इथे जो धावांचा जो पल्ला आहे तो कुठेतरी क्लोज नेण्याचा प्रयत्न करतायत. टार्गेटपर्यंत अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. रनआउटसाठी तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. बघा हा रिव्ह्यू घेतला गेलाय. तिसऱ्या पंचांचा इशारा केला गेलाय. हा फलंदाज आपण पाहतोय बाद आहे की नाही हे पाहिलं जाईल. नॉट आउट. बघा हात अगोदर जर लागला असताना तर नक्कीच फलंदाज बाद असता, मात्र थोडासा उशीर झाला यष्ट्यांना हात लागायला. बघा यष्ट्यांच्या थोडासा पुढे होता, मागे जर असता तर नक्कीच फलंदाज बाद होऊ शकला असता. बेस्ट टायमिंग झालाय. मंगेश येतोय आणि चांगला झेल पकडतोय. ओमकार याची खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. थोडासा एकतर्फा सामना पाहायला मिळतोय प्रेक्षकांना. 5 गडी बाद झालेत. 19 धावा धाव फलकावरती. हा चेंडू आपण जर बघितला तर निर्धावच्या स्वरूपात येतोय. गावदेवी स्पोर्ट्स चिंचोडी पाटीलपाडा या संघाची खूप चांगली कामगिरी राहिलेली आहे. 8 चेंडू आणि 65 धावांची गरज आहे. 8 चेंडू 65 धावा. अवलेच बघा मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. 6वा गडी बाद होतोय. 6वा गडी इथे बाद होऊन माघारी परततोय. कन्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी या टीमचा. 7 चेंडू आणि 65 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 65 धावा. प्रेक्षकांच्या माहितीसाठी, पाहुण्यांच्या माहितीसाठी हा चालू असलेला सामना आपण पाहतोय. गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा आणि कन्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी असा आपण हा सामना पाहतोय. एक वसई तालुक्यातील संघ आहे तर एक भिवंडी तालुक्यातील संघ आहे आणि ही सेमीफायनलची लढत आपण पाहतोय. केतकी बॉईज खंडीपाडा हा संघ फायनलमध्ये पोहोचलेला आहे. आपण बघितलं की ज्या प्रकारे 3 धावा पळून पूर्ण करायच्या होत्या, जो संघनायक पहिल्या 3 धावा पळून पूर्ण करेल तो डायरेक्ट फायनलमध्ये
आणि महेश सातवी याने खूप चांगली कामगिरी केली. 3 धावा त्याने अगोदर पलून पूर्ण केल्या आणि केतकी बॉईज खंडीपाडा हा संघ फायनलमध्ये पोहोचलेला आहे. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो केतकी बॉईज खंडीपाडा या संघासमोर फायनलमध्ये 2 हात करेल. सध्या तरी आपण पाहतो या गावदेवी चिंचोटी पाटीलपाडा हा संघ मित्रमंडळीन त्यांच्या संघासाठी फायनलचं तिकीट ओपन झालेलं आहे. दरवाजा ओपन झालेला आहे मित्रमंडळीन, कारण 64 धावींची गरज आहे. संकेत भगली हे शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलाय आणि इकडनं जर आपण बघितलं फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे. हो प्रदीप, जर आपण पाहिलं तर या अगोदर एक टुर्नामेंट झाली होती या मैदानामध्ये. तिथे या मैदानावरती त्याच पद्धतीनं आपण फायनलमध्ये प्रवेश घेतला होता. मला वाटतं न्यू स्टारचा हकीम खान याचा नंबर आला होता आणि त्यामुळे न्यू स्टार संघ दरम्यान हा चेंडू खाली क्षेत्ररक्षक करण फलंदाज बाद झाला आहे. इथे मात्र सुनील आणि प्रदीप, तू सांगितल्याप्रमाणे नक्कीच एक चांगला मनोरंजन भरा एक खेळ या ठिकाणी झाला. मागील मॅचमध्ये सुद्धा प्रेक्षकांना बघायला मिळाला असेल की हकीम खान याने न्यू स्टारला फायनलमध्ये पोचवलं होतं. आता जो खेळाडू ठरला महेश सातवी त्याने सुद्धा खंडीपाडा संघाला फायनलमध्ये पोचवलंय. ओटबू प्रदीप. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 पावलं दूर चिंचोटीचा संघ. मिस टायमिंग, संकेत बगली चेंडूच्या खाली येतोय आणि झेल ड्रॉप झालाय. विकेट मिळाली असती मात्र झेल ड्रॉप, जीवनदान. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. यानंतर आपल्याला फायनल मॅच पाहायला मिळेल. सध्या तरी कान्हाई स्पोर्ट्स नायकवाडा संघाच्या बाजूने निराशा आलेल्या आहेत, कारण पहिल्या इनिंगमध्ये खूप चांगली धावसंख्या चिंचोटी संघाने उभारली. 83 धावा, 84 धावांचा डोंगर सर करायचा होता नायकवाडा टीमला आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना आत्तापर्यंत फक्त 24 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. कुठेतरी मोठ्या अंतराने नक्कीच विजय मिळण्याची शक्यता आहे पाटीलपाडा टीमला, कारण 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि इकडनं आणखीन आपण जर बघितलं तर 60 धावींची गरज. एक चेंडू आणि आता 59 धावींची गरज असणार आहे हा मॅच जिंकण्यासाठी. संकेत देखील खूप चांगली इथे बॉलिंग करतोय. हा चेंडू फुलटॉस आहे आणि त्याच्यावरती आक्रमण केलंय. शतरक्षक येतोय तिकडे बघा. आज चिंचोटी संघाकडून काही चुकीचं झालेलं नाही आहे. शतरक्षण असेल, बॅटिंग असेल किंवा बॉलिंग असेल, खूप चांगली कामगिरी. आणि इथे पराभूत होतोय तो म्हणजे कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी हा संघ. आणि फायनलमध्ये इथे प्रवेश केला आहे तो म्हणजे गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा टीमने. तर फायनल मॅच इथे आपल्याला पाहायला मिळेल. केतकी बॉईज खंडीपाडा आणि एका बाजूने असेल गावदेवी चिंचोटी पाटीलपाडा. म्हणजे एक चांगली मॅच इथे आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने असेल वैभव धूम, तर एका बाजूने कल्पेश, एका बाजूने दिनेश बाबर असेल, तर एका बाजूने मंगेश बगली, एका बाजूने मयूर असेल, तर एका बाजूने सचिन दलवी. नक्कीच एक चांगली मॅच, रंगतदार मॅच, टफ फाईट मॅच इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आदरणीय सन्मान्य रत्नाकरजी सावंत यांना सुद्धा आम्ही, धनराज रत्नाकर सावंत यांना सुद्धा आम्ही स्टेजवरती येण्याची विनंती करतोय. त्यानंतर या ठिकाणी जे प्रेक्षक मला वाटते आम्हाला लाभलेले आहेत मान्यवर म्हणून, त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत आहे. आपण पाहतोय जे आमच्या मान्यवर कक्षेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. आदरणीय सन्मान्य मान्यवर बसलेले आहेत. कॉमेंट्री बॉक्स सुद्धा दर्शवलं जात आहे आणि आपण पाहू शकता गजानन घरत यांचा